जय भीम जय भीम जय भीम। आवाज़ आपकी। आवाज़ इंडिया टीवी का ये शो केवल इसीलिए जाना और पहचाना जाता है और इसीलिए इसकी एक अहमियत भी बनती है कि ये समस्याओं तक पहुंचता है, गांवों तक जाता है, कस्बों तक जाता है, मोहल्लों तक जाता है, जहां जहां परेशानियां हैं, दिक्कतें हैं और आवाज़ सुनी नहीं जाती, वहां वहां पर ये शो पहुंचता है। आज हम पहुंचे हैं नागपुर ज़िले का ये क्षेत्र है। अगर हमारे साथ हमारे कैमरामैन और वीडियो जर्नलिस्ट लक्ष्मीकांत जी हैं। लक्ष्मीकांत जी आपको दिखाएंगे, ज़रा दिखाइएगा ये जो क्षेत्र हम देख रहे हैं। यहाँ दूर दूर तक आपको झाड़ियाँ दिखेगी, जंगल दिखेंगे और ये वक्त भी बारिश का है। तो इस वक्त में देखिएगा केवल लोग हैं यहाँ इस शेड के सामने खड़े। लक्ष्मीकांत जी ज़रा इस तरफ ले आइएगा, है ना, आपके कैमरा को। ये देखिएगा ये लोग जिस शेड के सामने खड़े हैं उस शेड में आपको एक बुद्ध मूर्ति भी दिखाई दे रही होगी। दरअसल ये कहानी शुरू होती है बहुत पहले से, लेकिन इस वक्त में इस कहानी के लिए एक नया मोड़ आया है और वो मोड़ है कि इस समय यहाँ प्रशासन ने इस गांव के इन लोगों को एक नोटिस दिया है। और नोटिस इसलिए दिया है कि यहाँ ये जो शेड लगा है, यहाँ जो बुद्ध मूर्ति लगी हुई है और इन लोगों का ये जो यहाँ एक मालकाना हक बनता है, इसे छोड़ दिया जाए। आप फेंसिंग भी देख रहे होंगे, यहाँ एक फेंसिंग भी बना हुआ है। हम आपको ये बात इसलिए भी समझा रहे हैं कि ये जगह है डॉक्टर PM संघसेन आचार्य भंते, जो लगभग 35 साल पहले तो यहाँ आए थे। उससे पहले भी वे इस क्षेत्र में काम करते रहे, लेकिन ये जो जिस पीढ़ी के लोग इस समय यहाँ दिख रहे हैं, इनके पुरखाओं ने इस ज़मीन को सहेजा है, इस जगह को उन्होंने सुरक्षित रखा है, इसको संरक्षित रखा है। लेकिन लगभग 100 साल पहले, मतलब अभी जैसे हमने जिस पेंडेमिक का सामना किया, शायद ऐसा ही पेंडेमिक जिसके विषय में 100 साल पहले के पेंडेमिक की बात रही, वो वैसा संक्रमण 100 साल पहले रहा और लोग यहाँ से शिफ्ट हुए। इस पूरी कहानी को समझते हैं कि प्रशासन ने इस वक्त इस जगह को खाली करने का और इसे छोड़ देने का ये जो नोटिस दिया है, ये नोटिस किस लहजे में है और किस काम में है। जबकि डॉक्टर PM संघसेन शास्त्री आचार्य जो भिक्षु है, इन्हें 1995 में मोहगांव झिलपी की ग्राम पंचायत ने इस दस्तावेज के ज़रिए और इस प्रस्ताव के ज़रिए, इस निर्णय के ज़रिए ये ज़मीन उन्हें धार्मिक कार्य के लिए दे दी है। उन्होंने कहा कि इस पर हमारा कोई ऑब्जेक्शन नहीं है। इतनी स्थितियां बनने के बाद भी अभी इस वक्त में इस ज़मीन को खाली कराने का प्रशासन ने ये नोटिस दिया है। ये ज़मीन झिलपी मोहगांव मौजा, यहाँ पटवारी हल्का नंबर 60 पर आती है और यहाँ ये इसका सर्वे क्रमांक जो है वो हम देखते हैं कि ये 59 और 63 ये इसका सर्वे क्रमांक आता है और 80R यानी कि 2 एकड़ की ये भूमि है जो इस कार्य के लिए ग्राम पंचायत ने एक निर्णय के द्वारा दी है। दूसरी बात यह है कि यहाँ पर जिन लोगों के पहले से प्लॉट है, जो लोग यहाँ रहते हैं और रहते आए हैं, वो महामारी के कारण यहाँ से शिफ्ट हुए। इसका मतलब ये तो नहीं है कि उन्होंने उनका ये ज़मीन का मालकाना हक छोड़ दिया हो। आइए ज़रा ये बातचीत करते हैं। सबसे पहले तो बंधु आपसे ये जानना चाहेंगे कि क्या ये घटना है कि कब आप यहाँ से शिफ्ट हुए थे और आज भी आपके पास में ज़मीन के मालकाना हक तो है या नहीं? मालकाना हक अभी भी है. अभी तक मराठीमध्ये बोललं चालेल का? चालेल। आता देखिएगा ये थोड़ा सा भाषा की समस्या है। हिंदी में ये बात नहीं आएगी, मराठी में आएगी, लेकिन इनकी बात को आप तक पहुंचाएंगे। आतापर्यंत आम्ही जिथे राहत होतो जी। त्या आमच्या घराच्या दिवाळी इथं साबूतच होत्या. पडलेल्या दिवाळी नाही का, त्या साबूतच होत्या. पण काही समाजकंटकांनी त्यांच्यावर अतिक्रमण करून JCPने त्या पाडून टाकल्या. अच्छा. आणि ते जागा आहे. पण तुम्ही असं सांगू शकता काय की तुम्ही कधीपासून या क्षेत्रामध्ये
होते इथं तर तुम- जन्मच आहे तुमचे- आमचा. बरं जन्मच आहे, शिल्पीचा जन्मच आहे आमचा. मग याच ठिकाणी तुमचा जन्म झालाय. तुमचे इथे आमचे पूर्वज आई-वडील. तुमचे पूर्वज जे आहेत आई वडील आजी आजोबा हे कधीपासून या ठिकाणी राहिलेले असतील तेही जन्मापासूनच, ते इथे जन्मापासूनच राहत होते. आणि हे तुम्ही आठवून सांगू शकाल काय की इथे डॉक्टर संगसेन भंतेजी जे आहेत ते इथे कधी आलेत? तरी त्यांना कमीत कमी 30 ते 35 वर्ष झाली इथे आले तर. आणि आम्ही जे समाजाचे काही इथं घरं होते त्यात लोकांची अशी अपेक्षा होती की इथं काहीतरी चांगलं झालं पाहिजे आपल्या समाजाचं, म्हणून या लोकांनी थोडं ते भंतेजीला रिक्वेस्ट केली. त्यांनी मग ग्रामपंचायतला बाकायदा प्रोसिजरनी कंप्लीट केली, त्यांच्याकडून परमिशन घेतली ग्रामपंचायतची 95 हाँ, ये तो हम देख रहे हैं उनके निर्णय की कॉपी भी हमारे पास में है कि ग्राम पंचायत ने इसके लिए ये जगह दी है. म्हणजे ग्राम पंचायतीने ही जागा त्यांना दिलेली आहे. दिलेली आहे. तेव्हाच ते मूर्ती, तेव्हाची नाही, त्याच्या अगोदरही मूर्ती होती इथे. त्याच्या अगोदरही मूर्ती होती, कार्यक्रम व्हायचे छोटे मोठे इथे पौर्णिमेला. मग नंतर ते मूर्तीत म्हणले भंतेजी मरून गेले, मग इथं यायचेच. विटंबना न होण्याचे कारण म्हणजे झालं नाही पाहिजे बा, या कारणासाठी मग आम्ही मूर्ती ठेवायचा विचार केला. मूर्ती अगोदरपासूनच आहे, मोठी मूर्ती ठेवण्यात आली. मग काही आता जे समाजाचे लोक होते इथे जे राहत होते त्या लोकांनी लोकवर्गणी केली, त्या लोकवर्गणीच्या माध्यमातून कंपाऊंड करण्यात आलं. पण काही समाजकंटकांनी काय इथं इतकी मोठी जागा आहे बा, हे कशी काय करायची, तर त्यांनी मग ते कंप्लीट करून ते तहसीलदाराकडे कंप्लीट केली. मग आम्हाला तिकडे बोलावल्या गेलं. आम्ही सांगितलं, आमचे जे काही लोक होते त्यांचे आम्ही कंप्लीट घेऊन गेलो होतो. म्हणजे आमची जागा आहे, ज्या लोकांची इथं जागा होती त्या लोकांचे अर्ज घेऊन गेलो मॅडमला दाखवायसाठी की मॅडम हे आमची जागा तुम्ही हे घ्या, आमच्या नावावर करून द्या आणि आम्हाला ते जागा रितसर नावी करून आम्हाला दान देऊ द्या. तर त्यांनी ते आम्हाला ऐकून घ्यायलाच तयार नाही, तहसीलदार त्या दिवशी. हम जब इनसे बातचीत कर रहे हैं तो इनका कहना है कि बुद्ध मूर्ति अभी यहाँ पर बड़ी दिखाई दे रही है, लेकिन बुद्ध मूर्ति भंते संगसेन इससे पहले आने से पहले भी एक दूसरी बुद्ध मूर्ति यहाँ पर लगी हुई थी. और लोग जब यहाँ रहते हैं तो वे अपने आस्था के लिए, अपनी पूजा प्रार्थनाओं के लिए, अपने आध्यात्मिक जागरण के लिए इस तरह के क्षेत्रों का विकास करते हैं. और ये कोई अतिक्रमण नहीं है. तो ये जो जिनकी मिल्कियत की जगह है, जिसको ग्राम पंचायत ने स्वयं निर्णय के ज़रिए ये धार्मिक कार्य के लिए नो ऑब्जेक्शन के साथ दी है, उस ज़मीन को खाली कराने का अभी अर्थ क्या है? हम प्रशासन से भी बात करने की कोशिश करेंगे. और इतनी पुरानी बात जिसको अभी इस वक्त में यहाँ से खाली करने की बात हो रही है. एक बात हम आपसे समझेंगे कि जैसा अभी हम बात कर रहे थे तो ये पता चला कि भाई यहाँ तो पुरखाओं से लोग यहाँ पर रहते आए हैं. अभी क्या समस्या हुई है? आता काय नेमकं घडलंय? आता नेमकं म्हणजे असं घडलेलं आहे की इथे देश स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून आमचे पूर्वज इथं राहतात. आमचे वडिलाचा जन्म इथलाच आहे, आमचे आजोबाचा जन्म इथलाच आहे. आणि इथं जेव्हा आमचं तलाव बनलं मागं तलाव बनला तर काही वस्ती तिकडे गावात बसली, म्हणून आम्ही गावामध्ये रहिवासी झालो. पण आमची जागा इथे आता पण आहे. हे जो मंदिर दिसतंय तुम्हाला, हे मंदिरही आमच्या पूर्वजांनी बनवलेलं आहे. देखिएगा ये जो पीछे एक बांध बना हुआ है, तालाब है और नदी भी है वहाँ, और वो स्थिति के कारण यहाँ की जो कृषि योग्य जो ज़मीन है वो ज़मीन तालाब का हिस्सा बन गई. तो लोगों को लगा कि जब सिर्फ रहना ही है तो गांव यहाँ से जो दूसरी तरफ है वहाँ पर ये शिफ्ट हुए हैं. एक बात तुमच्याकडनं मला ही माहिती करून घ्यायचं आहे, तुम्ही जे तिथे राहायला गेलात काय तिथे तुम्हाला जागा मिळालेली आहे? नाही, आम्हाला तिथे जागा मिळालेली नाही. आमच्या पूर्वजांनी तिथे जागा घेतलेली आहे. आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी तिथे जागा घेतलेली आहे. म्हणजे ती विकत घेतलेली जागा आहे ती. आणि ही जागा तुमची आहेच? आणि ही जागा आमची आहेच. आमच्यापाशी इथला सातबारा सुद्धा आहे. इस ज़मीन के सारे दस्तावेज इनके पास हैं और ये सारी चीज़ें जो है यहाँ जब इनके पुरखा जब उस तरफ गांव तरफ शिफ्ट हुए, ये तो मनुष्य का स्वाभाविक स्वभाव है कि वो एक दूसरे के साथ मिलजुल कर रहता है. तो यहाँ एक एक दो लोग रहने से बेहतर था उनको कि वो लोग वहाँ शिफ्ट हुए और वहाँ गांव के साथ मिलकर रहने लगे. आप क्या करते हैं? अभी तो फिलहाल भाई खेती ही करते हैं. अच्छा, आप भी खेती करते हैं. तुमची शेती कुठे आहे? मोगाव झिलपी आपलं भिवकुंड रिठीमध्ये आहे. नाही नाही नाही, हे इथे या भागामध्ये आहे का? हां, इथे आमची शेती इथे नाही. आम्ही इथे आधी आमचे वडील आजोबा ते आधी इथे राहायचे. हां हां. नंतर कालांतराने तो पिरियड असा येऊन गेला एक की इथे एक हैजा म्हणून जी बिमारी होती त्या काळामध्ये, तर तेव्हा असं घडलं की
आज एक कोणीतरी कोणाच्या तरी घरचा एक व्यक्ती जर मरण पावला तर एक दिवसानंतर दुसरा, दुसऱ्याच्या नंतर तिसरा, असं करता करता ते वस्तीतले जे मुलं किंवा माणसे असे मरत मरत जायचे. त्यांना वाटलं की बाजूला लागलेलं 1 किलोमीटर अच्छा, म्हणजे जे त्यावेळी जे गावाच्या गावावर रीठ पडायचे तशी ही परिस्थिती निर्माण झाली. तर मग त्यांनी असा विचार केला त्यावेळच्या लोकांनी की आपण गावाच्या सहाऱ्याने तिकडे जाऊ, त्या गावामध्ये कुठलीच बिमारी नाही. म्हणून अवघं अर्धा 1 किलोमीटरवरती मोहगाव म्हणून गाव, तर त्या गावामध्ये जाऊन ज्यांना ज्यांना जसं सोयीचं झालं कोणी विकत घेतलं, तर फार कमीत कमी लोकांनी तिथे असं स्वतःहून बांधलं असेल, नाही तर सगळ्यांच्या तिथं विकत घेतलेल्या जागा आहेत. इथे 1995च्या आधी एक भंतेजी आले. हे गावठाणची जागा आजही ते मुकर्रर आहे शासनाच्या रेकॉर्डला. आणि कसं आहे की हे सगळे इथे फक्त बौद्ध समाजच, त्या काळातला समजा महार समाज, आता हा बौद्ध समाजच इथे फक्त राहत होता. म्हणून ह्या जागेवर कोणी, आम्ही बी कसं वारंवार यायचं पाहायचं, इथे कोणाला काही मध्यंतरी कोणीतरी येऊन गेले इथे अतिक्रमण करण्यासाठी, आम्ही काही करू दिलेलं नाही. पण मग ते भंतेजी आले, भंतेजींच्या माध्यमातून त्यांनी मग इथे कुटी बनवलेली. ते आता इथे कवेलू वगैरे ते त्यांच्या जुन्या घराचे पडलेले आहेत इथे. कुटी बनवलेली, हा झेंडा त्यांच्या हातचा आहे. इथे आम्ही यायचं अधून. इथे तुम्ही कधीपासून येत असाल? आम्ही 1995 पासून, 94-95 पासून, म्हणजे 90च्या नंतर ते जे भंतेजी आले, मग आमचे वडील सांगायला लागले की आपली इथे वस्ती होती, आपली इथे सगळे घरंदारं शेतीवाले आजूबाजूचे यायचे. मग आम्ही तेव्हापासूनची मग रुची निर्माण झाली आमच्या मनामध्ये आणि आम्ही येणं चालू आणि केलं. मग गावातले सगळे लोक इथे यायला लागले. एक स्थिति जो बनी कि 1956 में बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर ने धम्म की दीक्षा ली. उससे पहले ये सारा जो समुदाय है वो यहीं पर बना हुआ है, यहीं पर बसा हुआ है. एक और चीज़ को समझिएगा कि अछूत समुदाय ये गांव से बाहर हुआ करता था. ये भी गांव से लगभग आधे किलोमीटर की दूरी पर बसी हुई ये बस्ती है. ये अछूत समुदाय की जो जाति है, जो अभी शेड्यूल कास्ट में, अनुसूचित जाति में महार नाम से ये जो जाति आती है, इसी समुदाय की ये सारी बस्ती, ये समुदाय बहुत आयात में बाबा साहेब के साथ बुद्धिज़्म की ओर चला गया और अब ये बौद्ध कहलाता है. ये जो बौद्ध समुदाय है, इस बौद्ध समुदाय ने अपनी आस्था के लिए, अपनी प्रार्थनाओं के लिए, अपने धार्मिक कार्य के लिए और अपनी धर्म चर्चा के लिए इस जगह को विकसित किए. और ये आचार्य भंते डॉक्टर संगसेन शास्त्री के नेतृत्व में ये काम आगे बढ़ा. अभी भंते जी तो नहीं रहे, लेकिन भंते जी को ये जो ज़मीन है, ये ज़मीन 1995 में मिली. जब हम आपसे बात कर रहे थे तो आपका कहना था कि ये जो हैज़ा जो हुआ था, हमारे यहाँ भारत में सबको पता है, जब हैज़ा हुआ तो हैज़ा में लोग जो एक के बाद एक मृत्यु को प्राप्त होने लगे, तो फिर लोग डर कर यहाँ से थोड़ा सा दूर चले गए और ये जगह खाली पड़ी रही. लेकिन भंते जी जब से आए, तब से यानी कि 1990 के आसपास से ये ज़मीन भंते जी के आधिपत्य में रही और भंते जी ने यहाँ कुटिया बनाकर, अभी एक छोटा सा शेड दिख रहा है आपको, ये अभी नया कंस्ट्रक्शन है कि वो जो पुराना कबीलों वाला मकान था वो टूट गया, उनकी जो कुटी थी, लेकिन अभी ये शेड है और उसके नीचे बुद्ध मूर्ति है. यदि मैं आपसे समझना चाहूँ कि ये जो पूरा मसला है, क्योंकि अभी हमें ये पता चला कि यहाँ एक नोटिस आया है कि इस जगह को खाली कर दिया जाए, तो क्या है ये? मला तर वाटते की माझा जन्म झाला त्याच्या पूर्वीपासून माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की आपल्या बौद्ध धर्माची जागा या ठिकाणी, इथं आपलं गाव आणि इथं राहणारे सगळे लोक आपलेच आहे आणि आपल्याला इथं भरपूर दिवसापासून वडीलही सांगत होते. आणि माझा जन्म झाला 93-94 पासून मी इथं याचा कार्यक्रम करायचे, इथं जमा व्हायचे, बुद्ध पौर्णिमा मनवायची, अशा पद्धतीनं आमचं सुरूच होतं ना. आतापर्यंत माझी वय 45 वर्षाची आहे. आम्ही नेहमीच इथं येणं जाणं सुरूच आहे. मला सांगण्यावरून माझ्या वडिलांनी सांगितलं, आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की ही जागा आपलीच आहे, आपले घरदारं इथं होते आणि आपल्याला हिला सांभाळून ठेवायचं आहे. जर आमची जागा वाचत नसेल, हे विरासत वाचत नसेल, तर आम्ही गाव सोडायला तयार आहे. आणि जर असं काही होत असेल तर आम्ही मोठं आंदोलन तयार करू आणि रस्त्यावर उतरू. आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत, कारण की आम्हाला गौतम बुद्धाचे जे मार्ग आहे, हे जे बुद्धाची विरासत आहे, ते आम्हाला असणं गरजेचं आहे. आम्हाला याच्या अगोदर काही माहीत नव्हतं, कारण की आमचा आता जन्म 2000च्या नंतरचा आमचा जन्म आहे.
तर आम्हाला गावातल्या काही समाजकारणिक लोकांकडून जे समाजव्यवस्था चालवतात त्यांच्याकडून आम्हाला माहिती पडलं. आज इथे जर हे बुद्ध विरासत आहे ते वाचवणं आमचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य म्हणून, ही जबाबदारी म्हणून आम्ही ही बुद्ध विरासत वाचवण्यासाठी आमच्या युवकांनी सामोर येऊन ही बुद्ध विरासत हे केली पाहिजे. म्हणजे याच्यासाठी लढलं पाहिजे. त्यासाठी आमचे जेवढे युवक आहे ते सर्व या जागेला वाचवण्यासाठी, हे विरासतला वाचवण्यासाठी आम्ही तयार आहोत. इस विरासत की रक्षा के लिए ये सारे युवा जो है वो तैयार है, ऐसा इनका कहना है. पटवारी मॅडमचा फोन आला मला हाँ हाँ की तुम्ही तिथे जागेवर या, मूर्ती तिथे बसवलेली आहे, तिथे या. तर आम्ही 2 लोक आलेले आहे, शिलानंद बागडे आणि निरंजन मानवटकर, मी. बरं. आता आमच्या दोघांच्या नावाने नोटीस काढलेली आहेत. या नोटीसमध्ये काय लिहिलेलं हे नेमकं? तुम्ही जागा खाली करा. अच्छा. हां, हे शासनाची जागा आहे म्हणून सांगितलं. आणि हे पूर्ण एक काम केलं आहे, हे पूर्ण गावकऱ्यांनी मिळून केलेलं आहे. तर अच्छा. हे पूर्ण नोटीस यायला पाहिजे पूर्ण गाववाल्याला, पण फक्त आमच्या दोघांवर नोटीस आलेली आहे. अच्छा, तुम्हारा दोघांवरच हाँ, नोटिस है. नोटीस आली. केवल 2 लोगों के पास में ये नोटिस है और नोटिस में ये कहा गया है कि इस जगह को खाली कर दिया जाए. दरअसल ये जो जगह है, ये जगह है तो सामूहिक. ग्राम पंचायत ने ये जो वट थाई बुद्धिस्ट मोनेस्ट्री है, इस बुद्धिस्ट मोनेस्ट्री को ये जगह उन्होंने दे दी है धर्म कार्य के लिए, और ये ग्राम पंचायत के निर्णय के साथ है. और ये जो इस ज़मीन का ये जो दस्तावेज है जिसको 7/12 कहते हैं, ये मध्ये येतो हा. ये गावठान का हिस्सा है. ये भी इसमें लिखा हुआ है, और गावठान की ये जो ज़मीन है मतलब ये गांव का हिस्सा है. पटवारी मॅडम चौकशीला आल्या आणि आम्हाला सांगितले की तुम्ही काढा, नाहीतर आम्ही शासनातर्फे काढून मूर्ती. आणि आम्हाला नोटीस दिली. मंगळवारला बोलवलं आम्हाला. आमच्या नोटीस निघालेल्या आहेत 2 लोकांच्या. यदि हम लोग इस बात को समझना चाहें तो एक गोष्ट मला तुमच्याकडनं ही देखील समजून घ्यायची आहे की आता ही नोटीस आली, आता तुम्ही काय करणार? आता काय करणार म्हणजे आता आम्ही याच्यासाठी तर काहीतरी चालू आहे आमचं. नाही तर याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. हो, द्यावं लागेल. आम्ही निवेदन दिलं आहे मॅडमला, हम्म. तहसीलदार मॅडमला. गांव के लोगों ने इस जगह को सुरक्षित रखने के लिए और ये वट थाई बुद्धिस्ट मॉनेस्ट्री के लिए ये जगह फिर से संरक्षित किया रहे, इसके लिए उन्होंने नोटिस निवेदन ज़रूर दिया है. लेकिन इस निवेदन पर क्या कार्रवाई हुई ये अभी हम नहीं जानते. हम तो इस समस्या के पास ऐसे पहुँचे हैं. हम ये कोशिश करेंगे कि ग्राम पंचायत के सरपंच जी से भी बात की जाए. हम ये भी कोशिश करेंगे कि इस क्षेत्र के जो तहसीलदार हैं, ज़िला के जो कलेक्टर हैं, इनसे भी बातचीत की जाए कि इनका क्या कहना है कि क्यों इस ज़मीन को वे खाली कराना चाहते हैं, जो ज़मीन 1995 के पहले से वट थाई बुद्धिस्ट मॉनेस्ट्री के पास है, और जो ज़मीन इस 2 एकड़ के क्षेत्र के बाहर से ये उस गांव के पास में है जिनके पुरखा बरसों से और पीढ़ियों से यहाँ पर रहे हैं. आम्हाला 14 तारखेला पटवारी मॅडमचा फोन आला की या ठिकाणी चौकशीला येत आहो म्हणून. त्या जवळजवळ 4-4:30च्या दरम्यान आल्या. त्यांनी पाहणी केली. पाहणी केल्याच्यानंतर इथे फोटो काढल्या त्यांनी. किती एरियामध्ये मूर्तीच्या ठिकाणी शेडचं बांधकाम आहे त्यांनी ते तिथे नमूद केलं. आणि आम्हाला मग आम्ही थोडंसं 10 मिनटं चर्चा केली त्यांच्याशी की मॅडम आता हे तर आमचं पूर्वजांचं आहे, आम्ही कसं हटवणार. तर मॅडम बोलल्या की आम्हाला अधिकारामध्ये आम्ही नाही सांगू शकत तेवढं काही, तुम्ही तुमचं आहे तर तुम्ही तहसीलदार मॅडमला जाऊन भेटा म्हणून. आम्ही मग एक दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट 16 ऑगस्टला सुट्टी होती. 17 तारखेला आम्ही परस्पर म्हणजे जाऊन भेटलो. या संस्थेचे अध्यक्ष आमच्यासोबत होते भंतेजी, आणि गावातील आम्ही 8-10-15 लोक म्हणजे नागरिक इथले सोबत गेलो. आम्ही 5च्या दरम्यान जवळजवळ 4-5च्या दरम्यान आम्ही मॅडमला भेटलो, तहसीलदार मॅडमला. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करीत आहोत, पण त्या मॅडमनी आमच्या बोलण्याकडे मुद्दामहून काहीच लक्ष न देता त्यांनी फक्त सांगितलं की तुम्ही पटकन जाऊन सन्यानी ते एक अतिक्रमण काढा. आता आम्हाला एक नाही समजलं की आम्ही अतिक्रमण केलंच नाही, हे मूळची आमचीच जागा आहे, आमच्या लोकांची जागा आहे इथे. आणि आम्हाला अतिक्रमण म्हणजे ते म्हणतात की परमिशन तुम्ही घेतलेलं नाही. परमिशन आम्हाला ग्रामपंचायतनी 1995ला आमच्यापाशी त्या जमिनीचे नकाशे आहेत, 7/12 आहे, 8 आहे. हा या जमिनीचा नकाशा 1995चा. या जमिनीचा नकाशा आहे 1995चा. त्याच्यामध्ये हे गावठाणचा नकाशा आहे, हा पूर्ण एरियाचा नकाशा झाला 1995चा. त्याच्यामध्ये हे गावठाण म्हणून जे नमूद केलेली आहे
या गावठांमध्ये इथे तेव्हाचे महार आणि आताचे बौद्ध हेच लोक राहत होते इथे. त्याच्यानंतर तेव्हा त्या ग्रामपंचायतनी हे आमचं आहे बा, आम्ही मग सगळ्या लोकांनी ग्रामपंचायतला मागणी केली या जागेची की आम्हाला इथे काहीतरी बौद्ध धर्म चं कार्य करायचं आहे, इथे काहीतरी आम्हाला बनवून घ्यायचं आहे. मग ग्रामपंचायतनी विचार करून सन्यानी की इथे याच लोकांचा आधी अधिवास होता, म्हणून त्यांनी बाकायदा मीटिंगमध्ये ठराव घेऊन सन्यानी ठरावाची कॉपी पण आहे त्या काळची 1995ची प्रोसिडिंगची कॉपी आहे. त्याच्यानंतर अधिकार अभिलेखसुद्धा आहे आमच्याजवळ 1995चा. 7/12 पण आहे या जागेचा. आम्ही आता मध्यंतरी काही कार्यक्रम वगैरे घेत आहोत, तर प्रत्येक कार्यक्रमाचे आम्ही फोटो कसं संग्रह करून ठेवत आहोत, तर त्यातल्या काहीतरी फोटोही आहेत आमच्यापाशी. हे सगळे आपले इथले रहिवासी, इथले सगळे लोक बनतेजीच्या माध्यमातून आम्ही इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला होता. प्रत्येक वर्षी कार्यक्रम होऊनच राहिलेले आहेत. तर हे जागा आम्हाला ग्रामपंचायतनी जेव्हा आम्हाला लिखित स्वरूपात लिहून दिल्याच्या नंतर, आधीच्या लोकांना तेवढं कळायचं नाही, शिक्षित नव्हते, म्हणून कोणी असं शासकीय दस्तावेजावर आपले इथे एवढी जागा आहे तेवढी जागा आहे असं म्हणून सन्यानी कोणीही असं नमूद केलेलं नाही. त्यातले एक व्यक्ती होते डुले म्हणून, त्यांची आजही या गावठांच्या मधोमध 3 आर म्हणून जागा आहे, आजही रेकॉर्डला नमूद आहे. पण बाकी लोकांना नाही कळलं, त्यांनी नाही करून घेतलं. याचा अर्थ असा नाही की आमचं काहीच अस्तित्व नाही इथे म्हणून सन्यानी. आजही ते आमच्या पूर्वजाची होती आणि आजही आमचीच आहे. आणि आम्ही इथे जे मूर्ती बसवलेली आहे, तर त्यांनी जरी आम्हाला काढण्याचा जरी आदेश दिला असेल, पण आम्ही कसं लढत राहू की आमची विटंबना झालेली नको पाहिजे, आणि कसं आम्ही भांडत राहू की आमची मूर्ती आणि इथे हे जे जागा आहे हे आमचीच आहे आणि आम्हाला इथे काहीतरी मोठं काहीतरी घडवून आणायचं आहे. हाच आमचा एक ध्येय आहे. तर मूर्ती जे बसलेली आहे साहेब, ते माझ्या काकाच्याच जागेवरती आहे, डुलेंच्या जागेवरती. आणि तो 7/12 सुद्धा दाखवलेला आहे 3 एकरचा. 3 आरचा 3 आरचा 7/12 सुद्धा आहे, त्याच जागेवरती बसलेली आहे. आणि 2 नंबर आहे तो, आणि 3 नंबर त्याच्याच बाजूचा आहे. म्हणजे हे डुल्यांचं आहे शेती, ती त्याच्यावरतीच आहे, काय दुसरीकडे आहे नाही. आजूबाजूला घरं आहेत, त्यांचे सुद्धा प्लॉट व्हायला पाहिजे. जसा 7/12 बनला तो तरी बनायला पाहिजे, असं आमची एकच मागणी आहे की आम्ही फक्त इथे आमची होती पूर्वजाची, तर आम्हाला इथे प्लॉट पाडून द्या, आम्हाला इथे राहायला यायचं आहे. हा आम्ही उद्देश ठेवलेला नाही. आपल्या समाजाची आहे, तर आपल्या समाजाचं काहीतरी इथे धम्मकार्य आणि आपली काहीतरी वास्तू व्हायला पाहिजे, की जुन्या लोकांचं आपलं काहीतरी अस्तित्व आहे इथे. म्हणून सन्यानी आम्ही मग कोणीच गावातील सगळ्यांनी विचार करून सन्यानी की आपण आपल्याला कोणीही प्लॉट मागू नये, आपण इथे चला काहीतरी वास्तू उभारायची बा, म्हणून एकमत करून सन्यानी आम्ही मग या धर्म कार्याला सुरुवात केलेली. ये चिंता का विषय है, इस पर ज़रूर सोचना चाहिए कि ये अतिक्रमण कैसे हो सकता है, जो कि पुरखाओं से उनके लोग यहाँ रहे हैं और ये उन्हीं की जगह है, उन्हीं के प्लॉट है. वर्तमान में जहाँ ये बुद्ध मूर्ति लगी हुई है या जहाँ एक छोटा सा शेड बना हुआ है, ये सारी जगह जो है ये इन गांव के लोगों के, उनके पुरखाओं की जगह है और ये दस्तावेज़ों में है. हमने आपसे कहा था कि मोहगांव शिल्पी का ये जो प्रकरण है, इस प्रकरण के संदर्भ में हम प्रशासन से भी बातचीत करेंगे. हम यहाँ हिंगना तहसील के तहसीलदार साहब से मिलने आए. यहाँ जब हमने तहसीलदार मैडम से बात की तो उनका कहना तो था कि वो इस पर अभी बातचीत नहीं करेगी, क्योंकि उन्होंने उन लोगों को भी बुलाया है और उनसे एक बार फिर बातचीत होगी. लेकिन उनका ये कहना ज़रूर है कि ये जो ज़मीन है ये सरकारी दस्तावेज़ों में सरकारी ज़मीन है और ये सरकारी ज़मीन पर इस तरह का ये अतिक्रमण नहीं चाहिए, इसलिए उन्होंने इसे हटाने का ये नोटिस जारी किया है. अब देखते हैं कि आगे इस पूरे प्रकरण में जब तहसीलदार मैडम से और गांव वालों से ये जो बातचीत होगी, वट थाई इंडियन बुद्धिस्ट मोनेस्ट्री के पदाधिकारियों से इनकी बातचीत होगी और उसके बाद ये प्रकरण कहाँ पहुँचता है उससे भी आपको जोड़ देंगे. फ़िलहाल यहाँ रुकते हैं.